नमस्कार. जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. जसे की तुम्हाला जातीचा प्रमाणपत्र काढण्यासाठी जे की असे भरपूर मी व्हिडिओ बनवले आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता. तुमचा जातीचा प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता घरबसल्या. तर त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या डॉक्युमेंटचा समावेश असायला हवं, म्हणजे तुमचा फाईल रिजेक्ट होणार नाही. तर त्यामध्ये सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, यामध्ये देखील आधार कार्ड किंवा मतदान कार्ड. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा फोटो आणि या ठिकाणी कासरापत्र, क-पत्रक म्हणजे 1958चा पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक. त्यानंतर वंशावळी, जे की त्याचा देखील व्हिडिओ बनवला आहे, नेमकं कशी तयार करू शकता. आणि ओळखीचा पुरावा, यामध्ये तुमचं आधार कार्ड, राशन कार्ड, निर्गम उतारा आणि शाळा सुटल्याचा दाखला. आणि जे की बोनाफाईड असेल तर द्या, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर वडिलांचे कागदपत्र. आतापर्यंत आपण लाभार्थ्याचे कागदपत्र बघितलोत. आता वडिलांचे कागदपत्र, यामध्ये तुम्हाला वडिलांचे आधार कार्ड लागेल. निर्गम असल्यास निर्गम, नसेल तर सोडून द्या, असेल तर लावा. जर या ठिकाणी शाळा सुटल्याचा दाखला असेल तर ते देखील जोडा. त्यानंतर जातीचा प्रमाणपत्र असल्यास जोडा, रहिवासी प्रमाणपत्र असेल तर जोडा. तर या ठिकाणी तुम्हाला असल्यास जोडायचं आहे, नसेल तर सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे नातेवाईकातील लागणारे कागदपत्र. यामधून तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र कंपल्सरी लागणार आहे. तुमच्या कुटुंबात एखाद्या जरी काढल्या याचं जातीचा प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर आधार कार्ड त्यांचं आणि त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. हे 3 तुम्हाला कागदपत्रे कंपल्सरी लागणार आहेत, जे की नातेवाईकामधून. आणि या ठिकाणी लाभार्थ्यांचे हे एवढे कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत. आता जातीचा प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचं आहे, नेमकं घरी बसून कशा पद्धतीने काढू शकता, याचा देखील व्हिडिओ बनवला आहे, जे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः देखील अर्ज करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.